गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ एस.आर. गडदे. इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण निबंध लेखन हा आज घटक पाहणार आहोत. आता निबंध म्हणजे निबंध हा गद्यलेखनाचा एक प्रकार आहे आणि त्यात एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती सुसंगतपणे द्यायची असते. निबंधामध्ये कधी एखाद्या समस्येचा उहापोह केला जातो. समस्येचे स्वरूप, कारणे, उपाय या रीतीने त्यात मांडणी केलेली असते. म्हणजे निबंध शालेय जीवनामध्ये तुम्ही निबंध लेखन केलेलं आहेच आणि विविध संस्थामार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धात सुद्धा तुम्ही कधी भाग घेतलेला असेल किंवा सहभागी झालेला आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचं स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करायचे यासंबंधीची माहिती असणे अत्यंत आवश्यक असतं. आणि या सर्वांचा उहापोह स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला उपयोगीच पडणार आहे. आता निबंध लेखनाचं स्वरूप. निबंध लेखन हा घटक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्याला गुण दिलेले आहेत 10. आणि आपण दिलेल्या जे विषय दिलेले असतात 5 विषयापैकी आपण एका विषयावरती किंवा एका विषयावरती आपण निबंध लिहायचा आहे. आता निबंधाचे स्वरूप कसं असतं? आता नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. आता विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते. म्हणजे जो विषय दिलेला आहे त्या विषयाला धरून आपल्या मनातील विचार आणि आपल्या मनातील भावना यांची सुसूत्रपणे किंवा सूत्रबद्धपणे त्याची गुंफण करणे, याला हे निबंधामध्ये अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित आहे. आता निबंध लेखनामध्ये आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. म्हणजे तिथं घोकमपट्टी करून उपयोगाचं नाही, तर आपले विचार म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, आपलं जे वाचन आहे, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचाराला तिथं भरपूर वाव आहे. म्हणजे आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके जितके म्हणून माहीत आहे ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे. म्हणजे सगळीच माहिती एकाच निबंधामध्ये येईल असं नाही, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. निबंध नीट बांधलेला, नीट गुंफलेला. तर जे विचार आहेत आपल्या मनामध्ये त्या विषयाला धरून जे जे विचार येतात ते विचार मांडायचे आहेत, लिहायचे आहेत, पण ते कसे सुसूत्रपणे, सुसंगत, योग्य विचारांची गुंफण, कल्पनांची गुंफण, अर्थपूर्ण गुंफण तिथे अपेक्षित आहे. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे. बघा, निबंध म्हणजे काय, तर एखाद्या विषयाचे स्वतःचे विचार असतील किंवा स्वतःचे विचार सुसंबंध, सुसूत्रपणे, सुबकतेने मांडणे. आता संस्कृतमध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. निबध्यते अस्मिन् इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. बघा, जिच्यामध्ये विषय गोवला जातो म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे अभ्यास आहे, आपल्याकडे मनामध्ये विचार आहेत, आपल्या मनामध्ये कल्पना आहेत, पण त्या कशा योग्य पद्धतीनं मांडणं, जिच्यामध्ये विषय गोवला जातो, गुंफला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. आता निबंधामध्ये उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. आता निबंधाचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. मग निबंधामध्ये उत्तम विचार तर आलेच पाहिजेत, भावना आपल्या मनातील असतात त्या आल्याच पाहिजेत. आपल्याला आलेले अनुभव, एखादा अनुभव त्याच्यामध्ये लिहू शकतो, तर ह्याचं माहितीपूर्ण विवेचन केलेलं असतं. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध.
तर निबंध लेखन ही एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते. आज बसलो आणि लगेच आपल्याला निबंधच एकदम उत्तमरित्या लिहिता येईल असं नाही. तर निबंध ही सुद्धा जशी वक्तृत्व ही कला आहे तशी निबंध लिहिणे किंवा निबंध लेखन ही सुद्धा एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते. लगेच साध्य होईल असं नाही, तर त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तर निबंधाचे प्रकार आता आपण पाहणार आहोत. आता निबंधाचे प्रकार पाहण्यापूर्वी थोडंसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की निबंध लिहायचा कसा. निबंध लिहायचा कसा, तर निबंधाची सुरुवात ही आकर्षक, लक्षवेधक अशी हवी आणि आपले मत ठासूपणे मांडणारा परिणामकारक शेवट हवा. बघा काय सांगितलेलं आहे, तर निबंध लिहित असताना सुरुवात आकर्षक हवी. म्हणजे एखाद्या कवितेच्या ओळी असतील, एखादं गाण्याच्या ओळी असतील किंवा एखादं सुभाषित असेल, एखादा वाक्प्रचार असेल, एखादं ह्याच्यामधला हिंदी कवितेमधील एखादा दोहा असेल, तर ह्या पद्धतीनं निबंधाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, लक्षवेधक हवी की जेणेकरून परीक्षेमध्ये जे परीक्षक आहेत त्या परीक्षकाने काय केलं पाहिजे की त्या निबंधाकडे जाणीवपूर्वक लक्ष गेलं पाहिजे. तर हे लक्षवेधक हवी आणि आपलं मत जे आहे ते ठासूपणे मांडणारा परिणामकारक शेवट हवा की त्या निबंधातून आपलं एक मत निर्माण झालं पाहिजे. निबंधामध्ये आपलं एक मत मांडता आलं पाहिजे त्या निबंधामध्ये आणि ते ठासूपणे मांडून परिणामकारक शेवट निबंधाचा करावा. दुसरा आहे, सुरुवातीच्या काळात कोणालाही निबंध एका दमात एका झटक्यात लिहिता येत नाही. पुन्हा पुन्हा सुधारणा करून पुनर्लेखन करावं लागतं. मगाशी मी सांगितलं की निबंध ही एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी ती साध्य होते. आपण निबंध लिहायला बसलेलो आहे, सुरुवातीच्याच पहिल्या काही काळामध्ये आपल्याला निबंध एका दमात लिहिता येणार नाही, एका झटक्यात लिहिता येणार नाही. पुन्हा पुन्हा त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा त्याच्यामध्ये ज्ञानाची भर, विचारांची भर, कल्पनांची भर घालून पुनर्लेखन करावं लागतं, तेव्हा तो निबंध जमतो. परीक्षेमध्ये ठराविक मिनिटात निबंध लिहायचा असतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा लिहिण्यास वेळ नसतो आपल्याला आणि त्यामुळे त्याचा अगोदर काय करावा लागतो, सराव करावा लागतो. परीक्षेमध्ये आपल्याला 80 मार्कांची प्रश्नपत्रिका असते आणि त्यामध्ये निबंध लेखन 10 मार्काचा असतो आणि 10 मार्कासाठी आपल्याला उत्तम निबंध लेखन करता येणं गरजेचंच आहे. आणि मग त्यासाठी 10 पैकी 10 जर आपल्याला गुण हवे असतील तर त्यासाठी आपल्याला एकतर वेळ आपल्याकडं म्हणजे वेळेचं एक भान ठेवावं लागतं आणि मग काही ठराविक मिनिटात निबंध जर लिहायचा असेल तर त्यासाठी अगोदर आपल्याकडं तेवढं निबंध लेखनाची सराव असला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी आपल्याकडं निबंध लिहिण्यासाठी वेळ नसतो, त्यासाठी पहिल्यांदाच आपण निबंध लेखनाचा सराव करणे गरजेचे आहे. निबंध लिहिण्याचा सातत्याने सराव केला पाहिजे. निबंधाच्या विषयानुसार प्रथम मुद्दे तयार करावेत आणि मग ते क्रमाने मांडावेत. मुद्द्यांना अनुसरून परिच्छेद मांडले पाहिजेत. आपल्या मराठी भाषेमध्ये मराठी विषयाचं लिखाण करत असताना आपल्याला परिच्छेद अत्यंत गरजेचे आहेत. म्हणजे व्याकरणाचे नियम आपण शिकलेलोच आहोत आणि त्याबरोबर परिच्छेदसुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे की योग्य ठिकाणी आपण परिच्छेद करणं गरजेचं आहे. आणि मग परिच्छेद करत करत आपण ते मुद्दे मांडत परिच्छेद करणं अत्यंत गरजेचं आहे. परिच्छेद हे मांडलेच पाहिजेत. निबंध ठराविक शब्दसंख्येत बसवावा. भरपूर मनामध्ये विचार आहेत, मनामध्ये भावना आहेत, मनामध्ये अनेक मुद्दे मांडायचे आहेत, पण ते मुद्दे सुसूत्रपणे आले पाहिजेत. आणि ते येत असताना सुद्धा त्यामध्ये ठराविक संख्येमध्ये आपल्याला निबंध लिहायचा असतो. 500 ते 600 शब्दामध्ये किंवा 1000 ते 1200 शब्दामध्ये निबंध लिहा म्हणून सांगितलेलं असतं. तर त्या शब्दामध्ये म्हणजे शब्द मोजत बसायचे नाहीत, पण त्यामध्ये जो आपला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे निबंधाच्या विषयाला धरून मांडलेच पाहिजेत. निबंध संख्या ही जे त्या शब्दसंख्येमध्ये बसली पाहिजे आणि आपल्या वेगवेगळ्या विषयावरचे निबंध आपल्याला तयार करावेत. आपण तयारी करत असताना निबंध लेखनाची वेगवेगळ्या विषयावरचे निबंध लेखनाची तयारी ठेवली पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितं, विविध भाषातील अवतरणे आणि यांचा गरजेनुसार व प्रमाणशीर वापर करावा. मी मगाशी सांगितलं की एखादं कोटेशन असेल, सुभाषित, एखादं म्हण असेल, वाक्प्रचार असेल, गाण्याची एखादी ओळ असेल, कवितेची एखादी ओळ असेल तर ती आवर्जून तुम्ही काय करावी, लिहावी की जेणेकरून निबंध हा प्रभावी होईल.
शब्दरचना आणि वाक्यवरच्या रचना अर्थपूर्ण असावी आणि ज्या शब्दांचा अर्थ निश्चितपणे माहीत नाही त्यांचा उपयोग करू नये. वाक्यरचना ही व्यवस्थित असली पाहिजे, शब्दरचना व्यवस्थित असली पाहिजे. तर ह्या गोष्टी आवर्जून लक्षात निबंध लेखनामध्ये ठेवल्या पाहिजेत. पुढे आपण पाहणार आहोत तो म्हणजे निबंधाचे प्रकार. आता स्थूलमानानं निबंधाचे प्रकार किती आहेत तर 5. पहिला आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा आहे कल्पनाप्रधान निबंध आणि 5वा आहे वैचारिक निबंध. तर वर्णनात्मक निबंध म्हणजे काय तर दैनंदिन जीवनात आपण पाहिलेल्या व्यक्तीचे, प्रसंगाचे, दृश्यांचे किंवा वस्तूंचे शब्दांनी केलेले प्रत्ययकारक चित्रण म्हणजे वर्णनात्मक निबंध. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं असेल प्रसंगाचं वर्णन करणे. तर वर्णिलेल्या म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे त्या किंवा प्रसंगाचं वर्णन करायचं आहे, दृश्याचं वर्णन करायचं आहे, मानवी स्वभावातील बारकाव्यांचा तपशील येणे वर्णनात्मक निबंधात आवश्यक आहे. आता हे जे 5 प्रकार आहेत त्या 5 प्रकारांचं आपण विस्तृत माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. निबंध लेखन हा घटक आपण सुरू केलेला आहे. 10 गुणांसाठी निबंध लेखन आहे आणि निबंध लेखनामध्ये चांगले गुण मिळतातच, पण त्यासाठी सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. निबंध लेखनाचा सतत सराव असणे अत्यंत गरजेचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता इथे थांबणार आहोत आणि निबंध लेखनाचे प्रकार जे आहेत ते विस्तृत आपण पुढच्या तासाला पाहूया.